ईव्हीएम बाबतच्या सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलेल्या आहेत। बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी फेटाळून लावण्यात आलेली आहे। व्हीव्हीपॅट पावतीबद्दलची याचिका ही फेटाळलेली आहे। सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। आता निवडणुका या ईव्हीएम द्वारेच होणार आहेत। ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या। निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती, पण आता मात्र बॅलेट पेपरवरील मतदानाची मागणी ही फेटाळून लावण्यात आलेली आहे आणि ईव्हीएम बाबतचा सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिल्याचं पाहायला मिळतं। याच विषयी अधिक माहिती घेतोय आपले सहकारी गणेश मोरे यांच्याकडून। इनपुट एडिटर गणेश मोरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर, कारण खरं तर हा निकाल राखून ठेवलेला होता। ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निकाल लागतोय। दुसऱ्या टप्प्यातलं सुद्धा आज मतदान होत आहे। सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला। ही मोठी बातमी आपल्यापर्यंत आलेली आता जस्टिस संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय। ईव्हीएम बाबत जे विरोधकांचे सतत आरोप होते त्याला आता सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे रद्द केलेला आहे। सुप्रीम कोर्टाने सर्व याचिका ईव्हीएम बाबतच्या रद्द करून त्याबाबत मोठा निर्णय दिलेला आहे। सर्व याचिका फेटाळलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो। महत्त्वाचं म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची जी याचिका होती तीही फेटाळली आणि दुसरी व्हीव्हीपॅट सोबत जी पावती येते ती पावती मतदारांना दाखवण्याची जी याचिका होती त्याबद्दलही सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळलेली आहे। आणि सोबत सुप्रीम कोर्टाने दोन निर्देश दिलेले आहेत। त्याच्यात एक म्हणजे जेव्हा ईव्हीएम लोडिंगची प्रोसेस पूर्ण होते त्यानंतर जेव्हा चिन्ह असतात पक्षांची ती लोडिंगची प्रोसेस पूर्ण झाल्यावर ते युनिट जे असतं ईव्हीएम ते सील केलं पाहिजे, ती एक आहे। आणि दुसरी जी महत्त्वाची याच्यात अपडेट आहे ती म्हणजे जी पर्ची मिळते आपल्याला म्हणजे जी पावती मिळते ती मिळण्याची गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। आणि मतदानानंतर 45 दिवसांनंतर ईव्हीएम सुरक्षित राहतील याची खात्री करा असं निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आलेले आहेत। या दोन महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये म्हणता येतील। निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। ईव्हीएम बाबतच्या सुप्रीम कोर्टाने आता सगळ्या याचिका या फेटाळलेल्या आहेत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण म्हणू शकतो, ईव्हीएम बाबतच्या सगळ्या याचिका या फेटाळून लावलेल्या आहेत। आता बॅलेट पेपरवरील मतदानाची मागणी ही फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे आता निवडणुका या ईव्हीएम वरच होणार आहेत। ईव्हीएम मशीनवरच या निवडणुका केल्या जातील। खरं तर हा मुद्दा विरोधकांकडून सातत्यानं ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उपस्थित केला जात होता, पण आता मात्र ईव्हीएम बाबतच्या सगळ्या याचिका या फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासंदर्भात आता मात्र सगळ्या याचिका या फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत। या महत्त्वाच्या घडामोडींसह घेतोय अगदी छोटासा ब्रेक। कुठेही जाऊ नका, बातम्यांचा ओघसा सुरू राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।